डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात सांगलीत निदर्शनं, न्याय न मिळाल्यास रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढाई लढणार, डॉक्टरांचा इशारा. मुंबईतील डोंबिवली इथं एका नगरसेवकाकडून डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा निषेध आज करण्यात आला. सांगली मिरज इथल्या डॉक्टरांनी मंगळवारी याबाबत तीव्र निदर्शनं केलेत. संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत न्याय न मिळाल्यास रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई दोन्ही लढण्याचा इशारा यावेळी डॉक्टरांनी दिला आहे. डोंबिवलीतील घटनेमुळे राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद सांगलीतही उमटलेत. सांगली आणि मिरजमधील विविध रुग्णालयातील डॉक्टरांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला आहे. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. निदर्शनादरम्यान डॉक्टरांनी हातात निषेधाचे फलक घेत घोषणाबाजी केली. रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. तसंच अशा घटनांमुळे वैद्यकीय सेवांवर विपरीत परिणाम होत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे. यावेळी संबंधित नगरसेवकावर कठोर कायदेशीर कारवाई करून दोषींना तातडीनं शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि न्यायालयीन लढाईही लढली जाईल असा इशारा डॉक्टरांच्या वतीनं देण्यात आला आहे. डॉक्टर वाचवा, देश वाचवा. डॉक्टर वाचवा, देश वाचवा. हात वर करा सगळ्यांनी. आज डॉक्टरांच्या एकजुटीचा विजय असो. भारत माता की जय. घोषणा द्या, घोषणा द्या. करणाऱ्या नेत्यांचा विजय असो. कायद्याचा गैरवापर, पदाचा गैरवापर करणाऱ्या नेत्यांचा विजय असो. डॉक्टरांच्या हल्ल्याचा अधिकार असो, अधिकार असो, अधिकार असो. डॉक्टरांच्या हल्ल्याचा अधिकार असो. नहीं चलेगी, नहीं चलेगी. आज सांगली जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांच्या वतीनं या कल्याण डोंबिवली मुंबई येथील डॉक्टर जे प्रामाणिकपणे सेवेत आहेत अशा डॉक्टरांच्या वरील एक भ्याड हल्ला, एक अमानुष हल्ला आणि अपमानकारक अश्लील शिवीगाळ या कृतीचा आम्ही सर्व डॉक्टर, महाराष्ट्रातील डॉक्टर्स, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील डॉक्टर्स जाहीर असा निषेध करतो. आणि अशी घटना ज्या या ठिकाणी घडली आहे, ज्या पक्षातील लोक, ज्या माननीय नेते या लोकांना पाठीशी घालतील अशा नेत्यांच्या आणि पक्षावर मतदानाचा बहिष्कार हे सर्व डॉक्टर मंडळी महाराष्ट्रातील करतील. आणि जर पदाचा गैरवापर करून डॉक्टरांवर दबाव आणत असतील अशा नेत्यांच्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे डॉक्टर्स आपला अर्ज दाखल करतील आणि त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळं हे जे मारकुटे म्हात्रे आहेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यांचं नगरसेवक पद काढून घेतलं पाहिजे असं मी या सर्व डॉक्टरांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी करतो. आणि हा जो प्रकार आहे वारंवार सांगली जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, एखादा नाजूक डॉक्टर बघायचा, त्याच्यावर हल्ला करायचा, हे खरोखर दयनीय अवस्था आहे. प्रशासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं आणि एक संरक्षण म्हणून वेगळा कायदा व शिक्षा या गोष्टीला करणं गरजेचं आहे. हे बरेच ठिकाणी असे वारंवार गोष्टी होत असतात, बिल कमी करण्यासाठी दमदाटी करत असतात. अशा गोष्टी खरोखर बंद झाल्या पाहिजेत. जर आज तुम्ही आपला डॉक्टर नाही वाचवला तर तुमचं आरोग्य वाचवायला इथं कोणी शिल्लक राहणार नाही. कारण कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितले की सगळी लोक घरात बसली होती, पण डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून जीव वाचवत होता. मान्य आहे, चुका होऊ शकतात, माणसं आहोत आम्ही पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही कसंही जनावराला मारल्यासारखं तुम्ही मारताय. या मारहाणीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि योग्य त्या नेत्यांनी योग्य ती खबर घ्यावी अशी नम्र विनंती करतो. आणि सर, मी डॉक्टर दिलीप मगदूम. आज सांगली जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांच्या वतीनं सर्व संघटना आज एकत्र येऊन डोंबिवली येथे शासकीय ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टर हल्ला जो झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. माझा शासनाला प्रश्न आहे की डॉक्टरांनी अजून किती दिवस मार खायचा आहे? नको त्या गोष्टींसाठी चुकी नसताना सुद्धा बहुतांश वेळा डॉक्टरची चुकी नसतेच, काही कारणास्तव इतर लोकांना दाखवण्यासाठी हे लोकप्रतिनिधी येतात आणि डॉक्टरला घोरासारखं मारतात.
वेगवेगळ्या अशा झालेल्या घटनांच्या वेळी सरकारनं वेगवेगळी आश्वासनं दिली, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. डॉक्टरांना संरक्षण अजिबात दिलं जात नाही. कुणी येतं, हळकूट दादा येतो आणि डॉक्टरांना मारहाण करतो, कोणत्याही कारणासाठी हॉस्पिटलची नासधूस करतो. या घटना त्वरित थांबल्या पाहिजेत अशा आमच्या सर्व डॉक्टरांच्या भावना तीव्र आहेत. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अन्यथा डॉक्टरही आज रस्त्यावर उतरतील आणि तसं प्रत्युत्तर देतील. या अतिशय गंभीर घटनेची दखल घेऊन शासनाने त्वरित पावलं उचलावीत, अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील. डॉक्टर सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आज काय केलं? आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व संघटना, सांगली, मिरज, सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या डॉक्टरांच्या संघटना आज इथं एकत्र येऊन आम्ही सकाळपासून या घटनेचा निषेध करण्यासाठी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबलेलो आहोत आणि आम्ही आता जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत. हल्ला झाला नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून, त्याचा IMA सांगलीतर्फे, IMA मिरजतर्फे आणि सर्व GP फोरमतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना अटक झालेलीच आहे, पण त्यांच्यावर योग्य ॲक्शन पण घेण्यात यावी. या हल्ल्याचा डॉक्टरांच्या मानसिकतेवर प्रचंड आघात झालेला आहे. त्यामुळे डॉक्टर सगळीकडे, सगळ्या हॉस्पिटल्समध्ये काम करायला, इमर्जन्सीचे तुमच्या आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम